अनेकांच्या जीवनात आर्थिक संकट येतात, प्रगती होत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत कणखरपणे तोंड देण्याकरिता दररोजच्या सवयींमध्ये जर तुम्हीही काही छोट्या छोट्या गोष्टी सामील केल्यात तर तुम्हालाही चमत्कारिक अनुभव येतील. घरात सुखशांती जाणवेल आणि घराची भरभराट होण्यासही मदत होईल. त्यासाठी काही उपाय आणि महत्त्वाचे तोडगे चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्याआधी आपल्या हाताच्या अग्रभागी असलेल्या देवी लक्ष्मीला, मध्यभागी असलेल्या देवी सरस्वतीला आणि मूलभागी असलेल्या भगवान श्रीहरींना स्मरण करून कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम अशी प्रार्थना करून मगच कामाला लागावं. कोणत्याही नवीन वस्तू घरात आणल्यावर किंवा नवीन पदार्थ घरी केल्यावर देवापुढे ठेवूनच नंतर उपयोगात आणावा. यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. नवीन कपडे आणल्यावर हळद कुंकू वाहून देवापुढे ठेवावे, मगच परिधान करावे. घरात अन्नधान्याची समृद्धी व्हावी म्हणून आणलेलं धान्य थोडं देवासमोर ठेवावं. हळदी कुंकवाच्या करंड्यातील कुंकू संपलं म्हणजे परत भरायचं असतं. त्यासाठी कुंकू संपलं, काढायला हवं असं म्हणू नये, तर कुंकू वाढलंय असं म्हणावं. कारण कुंकू म्हणजे सौभाग्य, ते कधीच संपू नये, अखंड वाढतच जावं म्हणून म्हटलं जातं कुंकू वाढलंय. मंगळसूत्र तुटलं की ते तुटलं असं म्हणत नाही, कारण मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचा अलंकार, तो कधीच तुटू नये म्हणून मंगळसूत्र वाढवलंय, ओवायला हवं असं म्हणावं. हातातील बांगड्या देखील फुटल्या असं न म्हणता बांगड्या वाढवल्याय असं म्हणावं. कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या ही सौभाग्याची लेणी आहेत, म्हणून ती अखंड टिकून वाढत जाऊ देत अशी त्यामागची भावना. घरातील पाण्यानं भरलेली घागर किंवा कळशी रात्री रिकामी ठेवू नये, पालथी देखील ठेवू नये. जल म्हणजे जलदेवता. कलशात अमृत भरलेलं होतं, आपण कलशात जलरूपी अमृत भरून ठेवावं. यामुळे देवी लक्ष्मी कलशात वास करते, लक्ष्मी घरात कायम टिकून राहते. म्हणून थोडं तरी पाणी कळशीतील घागरीत भरून ठेवावं. याचबरोबर रात्री दूध सुद्धा थोडंसं तरी राखून ठेवावं, कारण दूध सुद्धा देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाण्याच्या दिवशी उगवत्या सूर्याला 1 मिनिट त्राटक करावं. या त्राटकामुळे डोळ्यात काही तास का होईना दिव्य तेज निर्माण होतं. ज्या व्यक्तीकडे आपलं काम आहे त्या व्यक्तीच्या नजरेस नजर देताच या दिव्य दृष्टीनं अगदी अशक्य गोष्टीही शक्य होतात. कोणत्याही शुभ कार्याला घरातून बाहेर पडताना प्रथम देवाजवळ प्रार्थना करावी, तुळशीचं दर्शन घ्यावं आणि तिला स्पर्श करून तिच्या उजव्या बाजूनं घराबाहेर पडावं. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना पुरुष मंडळींनी शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे नक्की ठेवावे. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये, कारण पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. महिलांनी सुद्धा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना जवळ थोडे तरी पैसे नेहमी बाळगावे. याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज 108 वेळा म्हटल्यास व्यक्तीचे इच्छित कार्य मनासारखे पूर्ण होतात. याचबरोबर आईने हा मंत्र मुलांसाठी म्हटल्यास मुलांच्या दृष्टीने चांगले परिणाम दिसून येतात, त्यामुळे मुलांची प्रगतीही होते. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसार याचा 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर पालकांनी वाचावा. यामुळे मुलांच्या वर्तवणुकीत वेगळेपणा जाणवू लागेल. घरात नवीन केरसुनी आणल्यावर तिची हळदी कुंकू लावून प्रथम पूजा करावी. अन्न पाणी अर्पण करावं, मगच ती वापरावी. तिला पाय लागणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही मंत्राचा जप करताना गळ्यात घालण्याची माळ जपासाठी वापरू नये. जपासाठी असलेली माळ गळ्यात घालू नये असा शास्त्र संकेत आहे. याचबरोबर शंख हे देवी लक्ष्मीचं आयुध आहे. देवी लक्ष्मी यात वास करते असं म्हणतात. त्यामुळे दररोज नित्यनेमाने शंखाचं पूजन करावं. शंखाच्या पूजनानं अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होते आणि प्राप्त लक्ष्मीचं चिरकाल संरक्षण होतं. शिवाय रोज सकाळी घरामध्ये शंखनाद करावा. यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि प्रसन्न होतं. याचबरोबर रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात न विसरता शंख फुकला तर घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच देवी लक्ष्मीची मोठी बहीण घरातून काढता पाय घेते आणि घरात देवी लक्ष्मीचं कायम वास्तव्य असतं. कोणत्याही मंत्रजापाला प्रारंभ करण्यापूर्वी माळेचं प्रथम पूजन करावं.
प्रथम कपाळाला, नंतर डाव्या उजव्या डोळ्याला स्पर्श करून माळेला वंदन करावं आणि नंतर जप सुरू करावा. आर्थिक व्यवहार करताना, पैसे घेताना नेहमी उजव्या हाताने देण्यास सांगून आपणही उजव्या हातानेच घ्यावेत. पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजणं हा देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो. त्यामुळे देवी लक्ष्मी रुसून निघून जाते. याचबरोबर पोथींची पानं, ग्रंथांची पानं बोटाला थुंकी लावून उलटू नये, हे सुद्धा अशुभ मानलं जातं. याचबरोबर रविवारी हातापायाची नखं कधीही कापू नयेत. घरात नको त्या ठिकाणी नखं सांडू देऊ नयेत. त्यामुळे घरात दारिद्र्यता येते. नखे कधीही मंगळवारीच कापावीत. कापलेली नखे एका पुढीत बांधून कुत्रे जाणार नाहीत अशा ठिकाणी टाकावीत. यामुळे देवी लक्ष्मी कायम स्थिर असते. वारंवार घरातील सोनं विकावं लागण्याची वेळ येत असेल तर गुरु पुष्यामृत योगावर सोनाराकडून किमान 1 मिलीग्राम सोनं न विसरता पोटाला चिमटा घेऊन का होईना विकत घ्यावं. पुरेसं सोनं जमा झालं की नंतर पत्नीला एखादा दागिना करावा. गुरु पुष्यामृत योगावर खरेदी करण्याचं कारण असं की ते विकायची वेळ कधीच येत नाही. त्यामुळे देवी लक्ष्मी घरात कायम स्थिर राहण्यास मदत मिळते. ज्यांच्याकडे देवी लक्ष्मींनी पाठ फिरवली, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असतील, परिणामी दारिद्र्यता खितपत पडलेली असेल, अशा व्यक्तींनी पौर्णिमेपासून स्नानानंतर रोज स्फटिकाच्या माळेवर 108 वेळा ओम श्रीम महालक्ष्मी कमलधारिणी सिंहवासिनी स्वाहा या मंत्राचा जप करावा. यामुळे यथावकाश ऐश्वर्य प्राप्त होतं आणि घराची भरभराट होते. लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न आणि दूध झाकून ठेवावं. याचबरोबर दर गुरुवारी तुळशीला थोडं दूध अर्पण करावं. यामुळे घरात देवी लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्यास राहते. ज्या व्यक्ती ओल्या पायांनी बिछाण्यावर पाय घेऊन झोपतात, पाय न धुता झोपतात, बिना वस्त्रांनी झोपतात, अशांच्या घरी देवी लक्ष्मी कधीच येत नाही. म्हणून अशा गोष्टी करणं टाळावं. घरात देवी लक्ष्मीचा स्थायी वास हवा असेल तर प्रवेशद्वारासमोर पायऱ्या किंवा उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्की करावं किंवा कुंकवाची पावलं काढावीत. कारण सूर्योदयाच्या वेळी देवी लक्ष्मी आदिती रूपात घरात प्रवेश करते आणि परत जाण्याचं नावही घेत नाही. संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये. याचबरोबर मोठी खरेदी करायची असेल तर सूर्यास्ता अगोदर करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास आणि पैसे दिल्यास देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. पैशासंबंधित कामासाठी निघताना उजवा पाय कधीही बाहेर काढून घराबाहेर निघावं. मंदिरात जाऊन श्री गणेशास एक लाल फुल वाहून समोर आलेल्या गरजू व्यक्तीला पैसे देऊन त्याचं मन संतुष्ट करावं. यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होतं आणि भरभराट होण्यास मदत होते. कर्जातून मुक्ती हवी असेल आणि आर्थिक संकटापासून मुक्ती हवी असेल तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी कोणत्याही सुहासिनीला घरी बोलावून तिला सुग्रास अन्न खाऊ घालावं. तिची शक्य असल्यास खना नारळानं ओटी भरावी. फुलांची वेणी देऊन बांगड्या, हळदी कुंकू, सौभाग्याचे अलंकार भेट म्हणून द्यावेत. असं सलग 5 गुरुवार केलं तर हळूहळू आर्थिक तणावातून मुक्ती मिळण्यास नक्कीच मदत होईल. याबरोबरच कर्जातूनही मुक्तता मिळेल. व्यवसायात वृद्धी होत नसेल किंवा व्यवसाय चालत नसेल तर अशा वेळी व्यवसायामध्ये यश प्राप्त करण्यासाठी दररोज संध्याकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्रनामाचा जप करावा. तुळशीपत्र वाहून ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे व्यवसायात हमखास वृद्धी होण्यास मदत मिळते. दिवसातून किमान 1 वेळा तरी घरातील सर्वांनी मिळून एकत्र जेवण करावं. जेवताना तरी कुठलेही वादविवाद घालू नये, अन्नाला नावं ठेवू नये. कारण आपल्या घरातील वास्तू, येथील वास्तुपुरुष दिवसातून तथास्तु असं सतत म्हणत असतो. त्यामुळे आपल्या घरात दुसऱ्या कोणाचीही दोष सांगणे, एखाद्याचं दुःख सारखं उगाळत राहणे किंवा दूध नाही, पिठलं संपलंय, आता जमणार नाही असे सारखे नकारात्मक शब्द बोलू नये. आणखी लागेल या शब्दाने घरातील एखादी वस्तू संपल्याचं सांगू शकता किंवा पटकन आणतो असंही सांगू शकता. यामुळे वास्तुपुरुष तथास्तु बोलले तर तुमच्या घराची कायम भरभराट होण्यास नक्कीच मदत होईल. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घराच्या सुखशांतीसाठी आणि घराच्या भरभराटीसाठी दररोजच्या सवयींमध्ये या गोष्टी नक्की सामील करा. त्याचे तुम्हाला चमत्कारिक अनुभव नक्की जाणवतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.